नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। टीईटी परीक्षेचा घोटाळ्याचा पर्दाफाश। टीईटी परीक्षा पैशांचा खेळ। उत्तर महाराष्ट्रातील त्या हॉटेलमध्ये काय घडणार होते? डॉक्टर पंकज साळुंखे यांचा सर्वात मोठा पर्दाफाश। महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुण जे अहोरात्र अभ्यास करतात, डोळ्यात तेल घालून परीक्षेची तयारी करतात, त्यांच्या भविष्याच्या रांगोळीस करणारा एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा आज पंकज साळुंखे थोड्याच दिवसात करणार आहेत। तारीख होती 28 जून 2026। या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पार पडणार होती। पण परीक्षा सुरू होण्यापूर्वीच या परीक्षेचा निकाल आधीच ठरला होता का? संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्या उमेदवाराने कोणत्या एजंट मार्फत सेटिंग लावली होती याचा कच्चा चिठ्ठा आता डॉक्टर पंकज साळुंखे हे जनतेसमोर मांडणार आहेत थोड्याच दिवसात। खास करून उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि जळगाव जिल्ह्यातील ते एजंट नक्की कोण आहेत? त्यांच्याकडे उमेदवारांनी आपले खरे डॉक्युमेंट्स आणि लाखो रुपयाचे चेक गहाण ठेवले होते। नाशिक गंगा घाट त्र्यंबकेश्वर करत धुळ्याचा टोल नाक्यावरील त्या गुप्त हॉटेलमध्ये 70 ते 75 गाड्यांचा ताफा नक्की काय करत होता? या सगळ्यांचा महापर्दाफाश स्वतः पर्दाफाश न्यूजचे संस्थापक आणि संपादक डॉक्टर पंकज साळुंखे पुराव्यासह करणार आहेत। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा बुरखा फाडणार आहेत। मुख्य बातमी आणि त्याची पार्श्वभूमी। मित्रांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरणारी एक टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे। 28 जून 2026 म्हणजे या दिवशी टीईटी परीक्षेत पास करून देण्यासाठी लाखो रुपयाची डील झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे। केवळ तोंडी चर्चा नाही तर थेट ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजेच उमेदवारांची खरी प्रमाणपत्रे आणि ब्लॅक किंवा साइन केलेले चेक एजंटकडे जमा करण्यात आले होते। परीक्षा पास करून दिली की हे चेक वटवायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत करायचे असा थेट आणि काळा धंदा सुरू होता। पण हा खेळ नेमका चालला कुठे, याचे धागेदोरे कुठे कुठे पसरले आहेत? चला तर मग सविस्तर समजून घेऊया। शिरपूर आणि जळगाव कनेक्शन एजंट कोण? या संपूर्ण घोटाळ्याचं केंद्र बनलंय उत्तर महाराष्ट्र। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक मोठा एजंट सक्रिय आहे, ज्याने उत्तर महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांशी थेट संपर्क साधला होता। या एजंटने उमेदवारांना 100% पास करण्याचे आश्वासन दिले होते। फक्त शिरपूरच नाही तर जळगाव जिल्ह्यातील सुद्धा एका बड्या एजंटचे नाव या घोटाळ्यात समोर येत आहे। बघा हा पॅटर्न कसा चालतो। गरीब आणि मध्यमवर्गीय उमेदवारांकडून आधी विश्वासासाठी त्याची खरी कागदपत्रे घेतली जातात, त्यानंतर लाखो रुपयाचे चेक घेतले जातात। जर एखादा उमेदवार नापास झाला तर त्याचे पैसे किंवा चेक परत करण्याची भीती दाखवून त्याला गप्प केले जाते। पण जर तो पास झाला तर त्याच्याकडून लाखो रुपये उकळले जातात। या एजंटचे जाळे इतके मजबूत आहे की थेट परीक्षा मंडळापर्यंत यांचे हात पोचले आहेत। असा सवाल उपस्थित होत आहे, उत्तर महाराष्ट्रातील नेमके किती उमेदवार या शिरपूर आणि जळगावच्या एजंटच्या संपर्कात होते? त्यांची नावे काय आहेत? त्यांनी किती रुपयाचे चेक जमा केले आहेत? हा संपूर्ण डेटा पर्दाफाश न्यूजच्या हाती लागलेला आहे। 70 ते 75 गाड्यांचा ताफा आणि टोल नाक्यावरील ते हॉटेल घोटाळ्याचा सर्वात थरारक आणि धक्कादायक भाग आहे। तुम्हाला वाटत असेल की परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर फोडला गेला, तर नाही, टेक्नॉलॉजी आणि सेटिंगच्या स्तर आता बदलला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत माहितीनुसार
उत्तर महाराष्ट्रातील तब्बल 70 ते 75 गाड्यांचा ताफा एका विशिष्ट मार्गाने प्रवास करत होता. हा प्रवास कसा होता? आधी नाशिक, तिथून गंगा घाट, तिथून त्र्यंबकेश्वर आणि हा सगळा गोतावळा शेवटी कुठे थांबणार होता? धुळे जिल्ह्यातील टोल नाक्याजवळ असलेल्या एका विशिष्ट हॉटेलमध्ये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 70 ते 75 गाड्या. विचार करा, एका गाडीत जर 4 ते 5 उमेदवार असतील तर शेकडो उमेदवार परीक्षा सुरू होण्यापूर्वी किंवा परीक्षेच्या दरम्यान त्या हॉटेलमध्ये काय करत होते? तिथे नक्की काय शिजत होतं? मिळालेल्या माहितीनुसार याच हॉटेलमध्ये बसून उमेदवारांना परीक्षेचा पेपर दाखवला जाणार होता आणि त्याची उत्तरे मॅनेज केली जाणार होती. हायवेवरील एका निर्जन हॉटेलचा वापर या काळ्या धंद्यासाठी केला जात होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण पर्दाफाश न्यूजच्या तीक्ष्ण नजरेतून हे पाकिटवाले एजंट सुद्धा सुटू शकले नाहीत. डॉक्टर पंकज साळुंखे यांचा थेट इशारा आहे. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत आणि कोट्यावधीचा या टीईटी घोटाळ्याबाबत पर्दाफाश न्यूजचे संस्थापक आणि संपादक डॉक्टर पंकज साळुंखे यांनी कंबर कसली आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टाला असे एजंट चोरून नेणार असतील तर पर्दाफाश गप्प बसणार नाही. कोणत्या उमेदवाराने किती चेक दिले, कोणत्या एजंटकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, टोल नाक्यावरील त्या हॉटेलचा मालक आणि एजंटचे कनेक्शन काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि अतिशय ठोस पुरावे, ऑडिओ क्लिप्स आणि कागदपत्रे घेऊन स्वतः पंकज साळुंखे लवकरच जाहीरपणे प्रसार माध्यमांसमोर येणार आहेत. हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी डॉक्टर पंकज साळुंखे लवकरच पुराव्यासह या संपूर्ण प्रकरणाचा जाहीरपणे पर्दाफाश करणार आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं की शिक्षण मंत्र्याने राजीनामा का देऊ नये? का देत नाही आतापर्यंत राजीनामा शिक्षण मंत्री? तर शिक्षण मंत्र्याने लवकर राजीनामा दिला गेला पाहिजे. विचार करा, रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या त्या गरीब शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मुलाने काय करायचं? पैसे देऊन जर शिक्षक भरती होणार असेल तर भविष्यातील पिढीला हे लाचखोर शिक्षक काय शिकवणार? काय घंटा शिकवणार? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा आवाज मंत्रालयापर्यंत आणि चौकशी समितीपर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमच्याकडेही या घोटाळ्याबाबत काही माहिती असेल तर आमच्या संपादकाला आणि डॉक्टर साळुंखे यांना कॉल करा आणि कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी संपर्क साधा. तुमचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल. तोपर्यंत रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.